दोन्ही पावलात अंतर ठेवून उभे राहा. डोळे मिटा. आपल्याला 3 ठिकाणी लक्ष देऊन श्वास सोडायचा आहे, घ्यायचा आहे. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष द्या. सावकाश श्वास सोडा. सहज घ्या. हृदयाच्या ठिकाणी लक्ष द्या. सावकाश श्वास सोडून घ्या. नाभीच्या ठिकाणी लक्ष द्या. सावकाश श्वास सोडा. सावकाश घ्या. आज आपण साधारण आसनं म्हणजे सोपी आसनं आहेत, पण ती आपल्याला अधिक चांगली कशी करता येतील असा प्रयत्न करणार. पहिल्यांदी दोन्ही हात तुमचे वर ताणा. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफा. त्याकरता त्या आसनांना पूरक अशा हालचाली पहिल्यांदा आपण करणार आहोत. हाताची बोटं उलटी फिरवा वरती. जितकं हात वर 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 ताणता येईल तेवढे ताणा. डोळे मिटा. आपण दोन्ही पावलांवर समान भार टाकलाय की नाही बघा. आता बहुतांशी वेळेला आपला उजवा हात हा जास्त ताकदवर असतो, त्यामुळे आपण उजवा हात वर ढकलतो, त्या मानाने डावा हात वर ढकलला जात नाही. तर प्रयत्न असा करा की थोडं डाव्या खांद्याकडे लक्ष द्या आणि डावी बाजू, पाठीचा डावा भाग, कमरेचा डावा भाग हा किती वर ढकलता येतो. 1 2 3 4 5 6 7. दोन्ही हात असेच समोर घ्या खांद्याच्या रेषेमध्ये. कोपरं शक्यतोवर वाकवू नका. श्वास घ्या आणि आता श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला वळायचं आहे. कंबर आपल्याला डाव्या बाजूला वळवायचे. वळवा. पूर्ण कंबर वळवा. कोपरं पूर्ण सरळ ठेवा. आता नकळत आपण मागे झुकले जातोय, तर तसं करू नका. ताठ उभे राहा आणि फक्त कंबर वळवा. दोन्ही पायाचे अंगठे, विशेषतः डाव्या पायाचा अंगठा आहे तो आतल्या बाजूला दाबा. जितकं तुम्ही पावलाची आतली बाजू दाबणार आहात तितकं कमरेला पीळ अधिक पडतो. टिकवा. 1 2 3 4 5 6 7. परत समोर यायचं. परत एकदा हात वर ताणा. आता हात कानाबरोबर आपल्या आहेत, ते मागे न नेता कमरेतनं किती मागे वाकता येते बघा. आपलं डोकं, हात आणि पाठीचा कणा हे एकत्र मागे वाकवायचे. हळूहळू मागे वाका. दोन्ही पायाच्या अंगठ्या आतल्या बाजूला दाबा. 1 2 3 4 5 6 7. सावकाश वर या. दोन्ही हात समोर आणा आणि आता श्वास घेऊन श्वास सोडत उजव्या बाजूला वळायचं आहे. कंबर उजवीकडे वळवा. आपल्या उजव्या पायाचा अंगठा आहे त्याची आतली बाजू दाबा. हा पूर्ण दाबली जाऊ दे आतली बाजू. जितकी पावलाची आतली बाजू तुम्ही दाबणार आहात तितकं कमरेला पीळ अधिक पडणार आहे. तर परत समोर या. ह्याच 2 स्थिती आपण थोड्या भरभर करायच्या. चला. 1 हात वर घ्या आणि मागे वाका. 2 हात समोर घ्या, डावीकडे वळा. 3 परत हात वर ताणून मागे वाकायचे. 4 उजवीकडे वळायचे. 5 परत मागे वाका. 6 डावीकडे वळायचे. 7 मागे वाकायचे. 8 उजवीकडे वळायचे आणि दोन्ही हात खाली घ्या. हातांना आराम. थोडी हवं तर हाताची बोटं उघडा, झाका, जे काही तुम्हाला हातांना आराम द्यायचा असेल जसा कसा तसा द्या. आता आपल्याला थोडंसं पुढे आणि मागे वाकायचं आहे. याकरता ज्यांना शक्य आहे तर त्यांनी भिंतीच्या जवळ जा. साधारण 2 फूट भिंतीपासून पुढे उभे राहा. ज्यांना खूप छान मागे वाकता येत नाही त्यांच्याकरता. पण
शक्यतोवर आधाराशिवाय करायचा प्रयत्न करायचा. उजवा हात आपला पाठीवर घ्या, डावा हात तुमचा वर ताणा आणि आपल्याला किती मागे वाकता येतं. दोन्ही पायाचे अंगठे आत वळवा आणि मागे वाका. गुडघे न वाकवता मागे जायचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7. सावकाश वर या आणि आता तितकंच पुढं वाकायचं आहे. हळूहळू आपल्याला विरुद्ध पायाचा अंगठा पकडायचा आहे, म्हणजे उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. पुढं वाकत जाऊ, हळूहळू वाका. कंबर मागे ओढत वाका मागे. विरुद्ध पायाचा अंगठा पकडा. आता डोकं आपल्याला किती गुडघ्याच्याकडे ओढता येत आहे तेवढं ओढत राहा. प्रयत्न हा करायचा आहे आपल्याला. आता हळूहळू तो जो डावा हात आहे तो उजव्या टाचेला पकडायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता आणखीन डोकं आतमध्ये ओढता येतं आहे का पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सावकाश वर या. आता ह्या 2 क्रिया भरभर करायच्या आहेत. 1 मागे वाका, 2 पुढे वाका, 3 परत मागे वाका, 4 पुढे, 5 वर या, 6 7 8. सावकाश वरती या. आणि आता आपल्याला हाताचा क्रम बदलायचा. डावा हात पाठीवर घ्यायचा, उजवा हात वर ताणा. जितका हात वर ताणता येईल तेवढा ताणा. आणि आता हळूहळू मागे वाका टिकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हळूहळू पुढं वाकायचं आहे. विरुद्ध पायाचा अंगठा पकडता येतो का बघा. शक्यतोवर दोन्ही पायाचे अंगठे किंचित आत वळलेले राहू दे. ज्यांची कंबर दुखते त्यांनी पुढं वाकताना इतका हात खाली न आणता तुमच्या समोर एखादी खुर्ची किंवा काहीतरी कॉट किंवा कठडा किंवा खिडकी असा काहीतरी साधारण आपल्या गुडघ्याच्या उंची इतका एखादा एलिमेंट घ्या आणि तिथं हात टेकवा. ज्यांची कंबर दुखते त्यांच्याकरता इतकी स्थिती पुरेशी आहे, त्यांनी फार पुढं वाकायची गरज नाही. पण बाकीच्यांनी मात्र पूर्ण पुढं वाकायचं आहे. आणि आपल्याला टाच विरुद्ध पायाची पकडता येते का पहा. जितकं डोकं खाली आणता येईल तेवढं आणा. टिकवा. 1 2 3 4 5 6 7. आता हेच आपल्याला भरभर करायचं आहे. 1 वर या, डावा हात तसाच ठेवा, मागे वाका. 2 3 हे करताना गुडघे अजिबात वाकवायचे नाही. 4 5 6 7 आणि 8. थांबा. सावकाश वर या. जसं आपण आता मागे पुढे वाकलो तसं आता आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने मागे पुढे वाकण्याची प्रक्रिया करायची. वाकायचं नाही आहे, पण कमरेला एकदा पुढून ताण द्यायचा आहे, एकदा मागच्या बाजूने ताण द्यायचा आहे. पहिल्यांदा आपण मार्जारासन करायचं आहे. तर गुडघ्यावरती या, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. आता तुम्ही आणि समोर असलेली खुर्ची किंवा सोफा किंवा कॉट किंवा भिंत जे काय याच्यामध्ये साधारण 3 फुटाचं अंतर आहे की नाही बघ. 3 फुटाचं अंतर. आता हळूहळू दोन्ही हात समोर टेकवा. तुमचे दोन्ही हात आणि गुडघे यामध्ये साधारण 1.5 फुटाचं अंतर असायला
पाहिजे. अजून थोडे गुडघे मागे जाऊ द्या. हात आहे तिथे ठेवा. सगळं शरीराचं वजन आहे हे हातावरती येऊ दे. जितकं धड पुढे आणता येईल तेवढा आणा. आता उजवा पाय फक्त मागे सरळ करा, उचलू नका, फक्त सरळ करा. त्याची टाच मागे दाबा. सगळं शरीर पुढे हातावरती ओढायचं आहे आणि तितकीच टाच मागे दाबायची. तितक्याच ताकदीने टाच मागे दाबली जाऊ द्या. टिकवा ही स्थिती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हळूहळू तो पाय आपल्याला वर उचलायचा आहे. मला तो पाय किती वर उचलता येतो तेवढा जास्तीत जास्त उचला. त्याला पूर्ण पोटरीला ताण पडू द्या. आणि आता तुमचा डावा हात आहे हा समोर खुर्चीवर किंवा सोफ्यावरती जिथे कुठे तुम्हाला सहज टेकवता येतो तिथे टेकवा. थोडं खुर्ची पाहिजे तर लांब आणि हात सरळ करा. हात सरळ करा. जाऊ दे सगळं वजन पुढे उजव्या हातावरती. आपल्याला डाव्या हाताला धरून कुणीतरी ओढते अशी कल्पना करा. आणि आता परत एकदा पाय वर ढकला. तो पाय थोडा बाहेर जातो, तो आतमध्ये म्हणजे डाव्या बाजूला ओढा आणि वर ढकला. टिकवा. आता कमरेला पडणाऱ्या ताणाचा अनुभव करा. मान जास्तीत जास्त वर. 1 2 3 4 5 6 आणि 7. सावकाश पाय खाली आणा, हात खाली आणा. आता ह्याच्या जोडीला आपल्याला अधोमुख श्वानासन करायचं आहे. हळूहळू गुडघे वर उचला. दोन्ही गुडघे वर उचला. थोडं पायामध्ये सुरुवातीला अंतर ठेवा. आता जितकी मान आधी वर उचलता येईल तेवढी वर उचला. जास्तीत जास्त सगळं शरीर थोडं पुढं ओढलं जाऊ द्या. थोड्याशा टाचा उचलल्या गेल्या सुरुवातीला तरी हरकत नाही. किंचित हव्या तर टाचावर उचला. आणि आता तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं जे पोट आहे ते मांडीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. डोकं खाली न ओढता पोट मांडीच्या दिशेला किती 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 खेचता येतं बघा. आपलं ओटीपोट आधी मांडीला टेकवा. मग पोटाचा मध्यभाग मांडीला लावता येतो का बघा. गुडघे आपले पूर्ण सरळ राहतात की नाही पहा. मान जास्तीत जास्त वर उचला. आता हळूहळू दोन्ही टाचावर उचला. जितक्या टाचा वर उचलता येतील तेवढ्या वर उचला. आणि टाचा खाली न आणता आता डोकं खाली ओढायचं आहे आतमध्ये गुडघ्याच्या दिशेला. असा मनात विचार करा की आपल्याला आहे त्या स्थितीतनं हात पाय न हलवता डोकं गुडघ्याला लावायचं आहे. किती डोकं आतमध्ये ओढता येतं बघा. चला आता एक श्वास घ्या आणि श्वास सोडत दोन्ही टाचा परत जमिनीवरती दाबा. डोकं न उचलता टाचा जमिनीवर दाबा. आपले खांदे, मान, पाठीचा वरचा भाग हा पूर्णपणे खेचला गेला पाहिजे. पोटरीचे स्नायू ताणले जाऊ द्या. 1 2 3 4 5. ज्यांना शक्य आहे त्याने हळूहळू पावलं जुळवायचा प्रयत्न करा. जितकी पावलं तुम्हाला जुळवता येतील तेवढी जुळवा. डोकं खाली ओढत राहा. अधोमुख श्वानासन. काय आपल्याला शीर्षासन ज्यांना करता येत नाही त्याच्याकरता हे एक पर्याय आहे हे आसन म्हणजे. चला आता हळूहळू मानवर उचला आणि गुडघे वाकवून जमिनीवर या. आता आपण थोडा आराम करा. वज्रासनात बसलात तरी चालेल. डोळे मिटा. एक लांब श्वास घेऊन सोडा. आता क्रमाक्रमाने आपल्याला परत मार्जारासन करायचं आहे. परत एकदा हात समोर जमिनीवर टेकवा. आपण जसा उजवा पाय उचलला होता तसा आता डावा पायवर उचलायचा आहे. आपला डावा पाय आधी सरळ करा. मागे उचलू नका, फक्त मागे पसरा. आता सगळं शरीर पुढे येऊ द्या. हातावरती जास्तीत जास्त जोर द्या.
आणि त्याच वेळेला टाच मागे दाबा. हा, खांदे पुढे ओढायचे, टाच मागे ओढायचे, खांदे पुढे टाच मागे, असं आपलं सगळं हळूहळू चित्र असू द्या. आता क्रमाक्रमाने पाय आधी वर उचला. तुम्हाला किती पाय वर 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 ढकलता येतो बघा. आपल्या पोटरीला सतत ताण पडत राहायला पाहिजे. मांडीचे स्नायू ताणले जातात की नाही बघा. तुम्ही किती पाय वर उचलला याला महत्त्व नाही, तो पाय सरळ राहतोय की नाही बघा, सरळ. आता क्रमाक्रमाने तो पाय खाली न आणता उजवा हाताचा तळवा उचलून तुम्हाला बोटांवर येता येतं का बघा. परत एकदा पाय वर ढकला. आणि आता हे ज्यांना अवघड आहे त्यांनी उजवा हात समोर खुर्चीवर, सोफ्यावर, कॉटवर किंवा भिंतीला टेकवा. आणि जितका पाय तुम्हाला वर 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 ढकलता येईल तेवढा वर ढकला. टिकवा ही स्थिती. 1 2 3 4, जाऊ द्या पाय वर अजून, 5 6 आणि 7. सावकाश खाली या, खाली बसा. आपण आज थोडं मार्जारासन अधिक चांगलं, म्हणजे चांगलं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये जितका ताण आपल्याला द्यायचा आहे तेवढा आपण नुसतं मार्जारासन करून मिळत नाही, म्हणून आपण भिंतीच्या आधाराने मार्जारासन करायचं आहे. तुम्ही तुमचे पावलं ती भिंतीपासून साधारण 1.5 ते 2 फूट अंतरावरती येतील अशा अंदाजाने बसा. आता दोन्ही हात गुडघ्यावर येऊन दोन्ही हात समोर जमिनीवर टेकवा. मान वर उचला. आपल्या दोन्ही हाताची जी बोट आहे ती थोडीशी पसरायचीत. म्हणजे तोल सावरणं सोपं होतं. आता मगासारखा परत एकदा उजवा पाय आधी मागे न्या. त्याची टाच तुमची नाही, उचलायचा नाही, पाय उचलायचा नाही कधीच, आधी नुसता मागे न्या. आता तुमची टाच भिंतीला टेकते आहे का बघा. आणि नसेल टेकत तर मग थोडं मागे सरका, थोडं. आता सहजरित्या सगळे मगासारखं खांदे पुढे ओढायचे, सगळं वजन हातावर. आणि आता परत टाच भिंतीला टेकते का पहा. आता तुमची टाच सहज भिंतीला जर टेकली असेल तर हळूहळू पाय वर 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 न्यायचा आहे. क्रमाक्रमाने भिंतीवरनं पाय वर जाऊ द्या, जाऊ द्या वर. किती पाय तुमची टाच आता सुट्टी करा. आणि टाच पुढं ओढायचे, जितकी ओढता येईल तेवढी. मात्र उलटं करू नका, म्हणजे नखाची बाजू भिंतीवर टेकवू नका. चवड्यावर आपण उभं राहतो तसं होऊ द्या. आणि टाच पुढं येऊ द्या, पुढं ओढा, हातावर वजन येऊ द्या. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी हळूहळू परत मगासारखं डाव्या हाताच्या बोटांवर या. पाय अजून वर ढकलता येतोय का बघा. टाच मागे थोडी जाऊ द्या. आणि क्रमाक्रमाने डावा हात समोर ताणा, ताणा समोर. तुम्हाला समोर धरून कोणीतरी ओढतंय असा विचार करा. आणि पाय वर ढकला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली आणा, तो पाय खाली आणा. आता असंच आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. डावा पाय आधी नुसता मागे पसरा, भिंतीला टेकवा. आणि तिथून तुम्हाला तो किती वर 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 नेता येतो. भिंतीचा आधार आला की आता आणखीन मगाच्यापेक्षा पाय सुट्ट्यापेक्षा चांगला वर उचलता येणार आहे. तो पाय किंचित आत जातोय तो थोडा बाहेर येऊ द्या. आणि टाच तुमची जितकी इकडे भिंतीपासून विरुद्ध दिशेला टाच ओढा. म्हणजे मग कमरेला ताण पडतो. आता क्रमाक्रमाने उजव्या हाताच्या बोटावर या. पाय अधिक वर ढकलता येतोय का बघा. टिकवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात हळूहळू समोर ताणा. आणि परत पायावरती सगळं लक्ष केंद्रित करा. पाय वर ढकलला जाऊ द्या. 1 2 3 4 5 6 7. सावकाश खाली या. आराम. आता ज्यांना कमरेमध्ये लवचिकता आहे छानपैकी,
आणि ज्यांची कंबर दुखते तर त्यांनी हे आसन जेवढं वारंवार करता येईल, म्हणजे विशेषतः सायटिका असलेल्यांनी करू नये, पण ज्यांना लंबर पेन आहे किंवा कमरेचे मसल नुसतं बैठं काम केल्यामुळे किंवा खूप कडक आहेत म्हणून दुखतात, तर त्यांच्याकरता ही स्थिती खूप छान आहे. आता आपल्याला ह्याच्यापेक्षा एक्सलन्स म्हणजे आणखीन थोडंसं आपल्या कमरेच्या स्नायूंची लवचिकता वाढवायची पण आहे, आणि ज्यांची जास्त आहे त्यांना पुढच्या स्थितीचा आनंद घ्यायचा आहे. तर हळूहळू परत तुम्ही हात समोर जमिनीवर टेकवा. हां, आणि आता तुमची पावलं भिंतीच्या जवळ किती जातात बघा. हां, हातावरती सगळा जोर येऊ दे, हाताची बोटं पसरा, थोडे हात पुढे. हां, पाठीचा कणा बरोबर जमिनीला समांतर होऊ दे, तो दाबा खाली जेवढा दाबता येईल तेवढा. आणि आता क्रमाक्रमाने उजवा पाय वर उचला. किती पाय वर जातो बघा. हां, आता हळूहळू मगाशी मी सांगितलं की टाच भिंतीपासून लांब करा. आता तुम्हाला टाच किती भिंतीवर दाबता येते तेवढी दाबा. जाऊ दे, हळूहळू टाच भिंतीच्या दिशेला जितकी दाबता येईल तेवढी दाबायचे. गुडघा पूर्ण सरळ झाला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. तो पाय खाली आणा. हां, आता ज्यांना असं अगदी भिंतीला पावलं टेकवून हे जमत नसेल तर तुम्ही थोडं अंतर ठेवलं तरी चालेल, पण ज्यांना जमतंय शक्यतोवर सगळ्यांनी प्रयत्न करा. आता दुसरा पाय असाच डावा पाय वर उचलायचा. पूर्ण सगळं. आता थोडं शरीराचं वजन आहे हे उजवीकडे जातं, तर उजव्या हातावरचा भार किंचित कमी करा, हलका करा. डाव्या हातावर भार घ्या आणि परत मगासारखी टाच जितकी मागे तुम्हाला भिंतीवर दाबता येईल तेवढी दाबा. 1 2 3 4 5 6 7. सावकाश खाली या आणि दोन्ही पाय समोर पसरा. यानंतर आपण आज बद्ध कोणासन करायचं आहे. ज्या बायकांना अधूनमधून कधीतरी पाळीच्या व्यतिरिक्त थोडा रक्तस्राव होतो किंवा शरीर संबंध करताना रक्तस्राव होतो, किंवा बऱ्याच थोड्या मोठ्या वयाच्या बायकांना पांढरं पाणी अंगावर जातं, तर अशा ज्या काही तक्रारी आहेत, किंवा पुरुषांना हार्निया होतो, म्हणजे विशेषतः आपल्या ओटीपोटाच्या खालचे जे अवयव आहेत त्याच्या संबंधीनी ज्या म्हणून तक्रारी आहेत, तर त्याच्यावरती ही 2 आसनं फार उपयुक्त आहेत. एक म्हणजे मालासन आणि दुसरं म्हणजे बद्ध कोणासन. तर आधी आपण बद्ध कोणासन कसं करायचं ते बघूया. पहिल्यांदा दोन्ही आपण ती पूर्ण स्थिती बघूया. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचे. टाचा जितक्या जमिनी जवळ ओढता येतील तेवढ्या ओढून गुडघे बाजूला पसरायचे. टाचा जास्तीत जास्त मागे ओढायचे. आणि आता आपल्याला डोकं जमिनीवरती टेकवायचं आहे. ही झाली ह्या आसनाची अंतिम स्थिती. आता सर्वांना ही अंतिम स्थिती जमेल असं नाही, तर आपण हे आसन क्रमाक्रमाने कसं करायचं आहे ते बघूया. परत वर यायचं. दोन्ही पाय समोर पसरायचे. आता दोन्ही पायाचा नमस्कार करून थोडे गुडघे वाकवायचे, म्हणजे शरीरापासनं जितके पाय तुम्हाला लांब ढकलता येतील तेवढे ढकला. हां, आता पायाच्या अंगठे पकडा. पहिले काही दिवस आपल्याला ह्या स्थितीतनं पुढं वाकायचा प्रयत्न करायचा. आता हळूहळू आपली कोपरं आहेत ही वाकवत ती कोपरं तुम्हाला पायाच्या पुढे कशी नेता येतील इतकी स्थिती करायची आहे. आपल्या ओटीपोटाचे जे स्नायू आहेत हे दोन्ही बाजूनी
म्हणजे मध्यभागातनं दोन्ही कडांना ताणले गेले पाहिजे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आता डोकं आपल्या पावलावर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. मात्र ज्यांना कंबरदुखी आहे, काय लंबर स्पॉन्डेलायटिस आहे, त्या लोकांनी हे आसन करताना थोडं काळजीपूर्वक करायचं आहे. त्यांनी डोकं खाली न आणता समोर काहीतरी वस्तू ठेवावी किंवा दोन्ही हात समोर सरळ ताणा, मान थोडी वर उचला, दोन्ही हात समोर ताणा समोर. आणि तुम्हाला किती खांदे वर उचलता येतात, म्हणजे आपण श्वानासन करतो तशी अर्धी स्थिती झाली पाहिजे. हे कंबरदुखीवाल्यांकरता आहे. ज्यांची कंबर नाही दुखत त्यांनी पूर्ण पुढं वाकायला हरकत नाही. टिकवा 1 2 3 4 5 6 7. आता पूर्ण वर यायचं. दोन्ही पावलं जिथे तुमच्या टाचा आहेत तिथे तुमचे अंगठे येतील इतकी पावलं मागे घ्या. आणि आता परत याच क्रमाने पुढं वाकायचं आहे. दोन्ही कोपरं परत खाली जमिनीकडे न्यायची. कंबर दुखते त्यांनी इतकंच केलं तरी पुरे. पण ज्यांना कंबरदुखी नाही त्यांनी हळूहळू आणखीन डोकं खाली न्यायचं आहे. हनवटी आपली पावलाच्या जवळ आणायचे. तुम्हाला हात ज्या स्थितीमध्ये सहज वाटतात तसे हात ठेवले तरी चालतील. पण तुम्हाला अधिक ताण आपल्याला हवा तर दोन्ही हात बाजूला पसरा खांद्याच्या रेषेमध्ये. आणि तुम्हाला खांदे किती खाली जमिनीकडे दाबता येतात असा विचार करा की हनवटी टेकवून आपल्याला आता क्रमाक्रमाने छातीचा भाग जमिनीला लावायचा आहे. तर खांदे खाली दाबा, हात बाजूला ताणा. 1 2 3 4 5 वर या. आता अजून आपल्याला पाय जवळ घेण्याची शक्यता आहे. टाचा पूर्ण आतमध्ये ओढा. जवळजवळ आपले जे पुनरुत्पादन करणारे अवयव आहेत किंवा लघवीची जागा आहे ही अगदी टाचेच्या जवळ 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 येऊ द्या. आता श्वास घ्या आणि श्वास सोडत 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 कोपरं वाकवत राहा. ज्यांना कोपरं पूर्ण जमिनीवर टेकवता येत नाही त्यांनी 2 बाजूला 2 उशा किंवा काहीतरी घेऊन तिथं कोपरं टेकवली तरी चालते. आता परत हळूहळू आणखीन आपल्याला खाली डोकं न्यायचं आहे. त्याकरता आधी डोकं जास्तीत जास्त खाली ओढा आणि परत मगासारखे दोन्ही हात बाजूला पसरा. आणि आपल्याला दोन्ही बाजूनी कोणीतरी ओढतंय अशा रीतीने हात ढकलत राहा. तुमची कोपरं खांदे जितके जमिनीकडे दाबता येतील तेवढे दाबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी क्रमाक्रमाने कपाळ आणि अंतिमतः हनवटी जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. टिकवा ही स्थिती. 1 2 3 4 5. सावकाश वर या. यानंतर आपण आता मालासन बघणार आहोत. पण आधी पाय समोर घ्या. तुम्हाला बोटं पायाची मोकळी करून घ्या. जितके पायाच्या अंगठे डोक्याकडे ओढता येतील तेवढे ओढा. गुडघ्याच्या खालची शिवण ताणली जाऊ द्या. आता इतके तुम्ही पावलं मागे ओढलीत की आपोआप टाचावर ओढल्या जातात बघा. पोटरीच्या स्नायूंना छान ताण द्यायचा आहे आपल्याला. मांडीच्या मागच्या स्नायूंना छान ताण द्यायचा आहे. आणि आता आपण मालासन बघूया. पहिल्यांदी तुम्ही परत मगासारखं खुर्चीचा आधार घेऊ शकता. तुमच्या समोर खुर्ची घ्या. आता पहिल्यांदी दोन्ही गुडघ्यावरती या. गुडघे जमिनीवर टेकवा. आता दोन्ही नाही चवड्यावर बसायचं. पायाच्या बोटं पुढे. आता दोन्ही हात गुडघ्याच्या समोर जमिनीवर टेकवा आणि हळूहळू तुम्हाला गुडघे वर उचलायचे.
टाचेवर बसायचं आहे, मालासन करायचं आपल्याला. सो टाचेवर बसा, बसा टाचेवर, पावलं जुळवा, दोन्ही पावलं एकमेकाला जुळवा. हां, दोन्ही हात गुडघ्यासमोर जमिनीवर टेकवा आणि आता गुडघे वर उचला. गुडघे गुडघे गुडघे, असं नाही, कंबर नाही. आपण आता मालासन बघणार आहोत. तर त्याकरता आधी परत खुर्चीचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. तुमच्या आसपास खुर्ची, सोफा, कॉट, स्टूल, चौरंग असं जे काही असेल ते तुमच्या समोर ठेवा आणि गुडघ्यावर या. आता पायाची बोटं पुढे आणि टाचा मागे असं करून चवड्यावरती टाचेवर बसा. दोन्ही हात समोर टेकवा आणि दोन्ही गुडघे वर उचला. हां, टाचा मागं नेऊ नका इतक्यात, गुडघे पुढे, टाचावर टाचावर. हां, आता हळूहळू टाचा खाली न आणता आपल्याला हात किती पुढं नेता येतात बघा. हां, जितके तुम्हाला हात पुढे 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 नेता येतील. आता तुम्हाला हवं तर खुर्चीमध्ये हात टेकवा किंवा चौरंगावर, कॉटवर आणि हळूहळू टाचा खाली जमिनीकडे ओढा. तुमच्या दोन्ही टाचा पूर्ण जमिनीवर टेकल्या पाहिजे. हां, आणि कंबर ओढत राहा. आपले जे मांडीला जोडलेले पोटाचे स्नायू आहेत याला छानपैकी ताण द्यायचा आहे. आता क्रमाक्रमाने खुर्चीच्या पायावरनं हात खाली जमिनीकडे हळूहळू खुर्चीच्या पायाचा आधार घेत घेत खाली या. हां, आणि जिथे कुठे तुम्हाला हात जमिनीवर थोडे हात वर घे, मध्ये टेकव, मध्ये खुर्चीच्या पायावर. हां, आता हळूहळू किती आपल्याला खाली 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 येता येते बघायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कोपरं जमिनीवर टेकवता येतात का पहा. आणि आता डोकं खाली आणायचा प्रयत्न कर. तुम्हाला किती डोकं खाली 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 जमिनीकडे आणता येतं तेवढं आणा. टिकवा ही स्थिती. याच्या पुढे ज्यांना शक्य आहे त्यांनी हळूहळू हात तुमचे मागे न्या पावलांच्या बाजूला आणि दोन्ही पायाच्या टाचा आहेत त्याच्या बाजूनी आपले दोन्ही हात आणून आपल्याला हाताची बोट आहेत ती टाचेच्या मागे एकमेकामध्ये गुंफायची आहेत. टाचा उचलायच्या नाहीत आणि हाताची बोटं टाचेच्या मागे गुंफलेली राहतील. आता ही स्थिती आपल्याला टिकवून ठेवायची. 1 2 3 4. कोणत्याही परिस्थितीत टाचा उचलायच्या नाहीत. टाचा उचलल्या तर सगळा मुख्य जो ताण आहे ओटीपोटाला पडणारा हा जाणार आहे. 8 9 आणि 10. सावकाश वर या आणि दोन्ही पाय समोर पसरा. यानंतर हळूहळू पाठीवरती झोपायचे. आपण जे वेगळ्या वेगळ्या प्रकारे कमरेला पायांना ताण दिला आहे तो कमी करण्याकरता सहज गुडघे वाकवून छातीवर घ्या. पूर्ण आपली पाठ जमिनीवर टेकलेली आहे. गुडघे छातीवर आलेले आहेत आणि काही वेळ असेच राहा. हलक्या हाताने गुडघे दाबा. आपली हनवटी आहे ही थोडीशी छातीच्या बाजूला दाबा सहज. जोपर्यंत आपल्याला ही स्थिती आरामदायी वाटते तोपर्यंत ही स्थिती टिकवा. अन्यथा तुम्ही शवासनामध्ये जाऊ शकता. ज्या प्रकारे तुम्हाला आराम वाटतो अशा कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही
झोपा पाठीवर, पोटावर, कुशीवर. शव याचा पहिला गुणधर्म आहे शरीराची निश्चलता. शवासनामध्ये पूर्ण निश्चल व्हायचे, कुठलीही हालचाल शरीरामध्ये होता कामा नाही आहे. पाय हलवले, मान हलवली, कुठल्याही स्नायू याच्यावरती दाब ताण असं काहीही असता कामा नाही आहे. सगळे स्नायू आपले पूर्णपणे विश्रांतीच्या अवस्थेमध्ये असायला पाहिजे. आपल्या शरीराचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध हा हळूहळू संपला पाहिजे. म्हणजे आपण डोळे मिटलेले आहेत, आपण कसलाही आता वास घेत नाही आहोत, स्पर्श करत नाही आहोत, तर क्रमाक्रमाने आपल्याला काही ऐकायचं पण नाही आहे. तर जसं डोळे मिटता येतात तसे कान बंद करता येत नाहीत. तुम्ही कितीही कानामध्ये बोळे घातलेत तर काही ना काहीतरी बारीक बारीक आवाज बाहेरून येत राहतो. तर बाहेरचे आवाज जर आपल्याला ऐकायचे नसतील तर आतले आवाज ऐकायचा सराव वाढवायचा. अंतरयात्रा, आपलं जे अंतर्गत चाललेलं जग आहे त्याची ओळख करून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शवासन आहे. तर हळूहळू ह्या आतल्या जगात प्रवेश करायचा. क्रमाक्रमाने पहिल्यांदा आपल्या श्वासाचा आवाज ऐकायचा. आत येणाऱ्या श्वासाचा आवाज कसा येतो आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाचा आवाज कसा येतो. आता जसं एखादा गायक असतो, तो एखादा छान स्वर लावतो आणि तो स्वर पुष्कळ वेळ तो लांबवून धरतो, टिकवून धरतो. तुम्ही पूर्वी अनोप जलोटांची भजनं लागायची, तर ते पंचमावर षड्जावरती जाऊन जवळजवळ 20 सेकंद, 25 सेकंद, 30 सेकंद असं तो स्वर लांबवून ठेवायचे. तर तसं हळूहळू प्रयत्न करायचा की हा श्वास घेण्याचा जो स्वर आहे त्यामुळे होणारा नाद हा आपल्याला किती लांबवता येईल. म्हणजे थोडक्यात श्वास घेण्याची क्रिया किती लांबवता येईल आणि त्याबरोबर श्वास सोडण्याची क्रिया किती लांबवता येईल, असं हळूहळू स्वर लांबवायचा आहे. शिवस्वरोदय नावाचा एक ग्रंथ आहे. तर आपला हा जो श्वास आहे किंवा नाकपुड्यातनं चाललेला प्रवाह, तर त्याला त्यांनी स्वर असं म्हणलेलं आहे. म्हणजे डाव्या नाकपुडीतनं एक स्वर चालतो, उजव्या नाकपुडीतनं चालतो वगैरे वगैरे. तर हे जे स्वर आहेत आत चालणारे त्यांची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्याकरता मन पूर्ण एकाग्र करायचं. आता हळूहळू आपण मिनटाला जे 15 श्वास करतो, 18 श्वास करतो, ते संथ होत 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 मिनटाला 5 किंवा मिनटाला 3 इतके व्हायला लागतील हळूहळू. यानंतरचा एक प्रयत्न असा करायचा की बहिर्कुंभक शवासनामध्ये होता होईल तेवढा बहिर्कुंभक करायचा. म्हणजे श्वास बाहेर सोडला की आपण शव झालेलो आहोत एक प्रकारे. आंशिक का होईना आपण शव झालेलो आहोत. तर त्या स्थितीतच किती वेळ राहता येतं असा प्रयत्न करायचा.
आपले शरीराचे सगळे स्नायू हळूहळू विश्रांती पावलेले आहेत. आपण क्रमाक्रमाने श्वास संथ संथ केलेला आहे. आता ही जी श्वासाला आपल्या आलेली लय आहे ही न बिघडू देता आपल्याला उठून बसायचं आहे. त्याकरता एक अशी कल्पना करा की तुम्ही पाण्यामध्ये आहात आणि आता तुम्ही जर थोडीशी हालचाल केलीत तर पाण्यामध्ये लाट तयार होणार आहे, पाण्यामध्ये खळबळ माजणार आहे. तर पाण्यामध्ये लाट न निर्माण करता आपल्याला किती अलगद उठता येईल असा प्रयत्न करायचा आहे. अलगद अलगद खूप सावकाश एक हात उचलून दुसऱ्या बाजूला ठेवून हळूहळू कुशीवर वळून किंवा तुम्ही ज्या स्थितीत आहात तिथून अगदी सावकाश पाण्यामध्ये जराही बारकंसुद्धा कंपन किंवा स्पंदन लाट होऊ न देता आपल्याला उठून सावकाश बसायचं आहे. अनुभव करा की तुमच्या सगळ्या अंगाला पाण्याचा स्पर्श होतो आहे. तुम्ही जर हात वेगाने हलवलात की लाट निर्माण होणार आहे. मान थोडी वेगाने, पाय थोडा वेगाने हलवलात की लाट निर्माण होणार आहे. हळूहळू अगदी हळूहळू उठायचा प्रयत्न करा. शक्यतोवर डोळे उघडू नका, डोळे बंद ठेवा. आपल्या शरीरामध्ये आपण जेवढं अन्न खातो, विश्रांती घेतो, पाणी पितो, यापासून जेवढी ऊर्जा तयार होते त्यातली सुमारे 20% ऊर्जा ही केवळ डोळे उघडे ठेवल्यामुळे खर्च होत असते. तुम्ही काहीही करत नसाल, तुम्ही पुस्तक वाचत नसाल, टी व्ही पाहत नसाल, मोबाईल पाहत नसाल, काही डोळ्याचं कुठलंही विशेष काम करत नसलात तरीही नुसते डोळे उघडे आहेत म्हणून 20% ऊर्जा जाते. तर त्या ऊर्जेचा आपल्याला संचय करायचा आहे. बघा, अंगाभोवती आपल्या पाणी लागतंय, सगळं शरीर आपलं पाण्यामध्ये आहे आणि आता हळूहळू आपण उठून बसलेलो आहोत. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये साधारण एक 5 ते 7 मिनटं स्थिर बसता येईल अशा कुठल्याही स्थितीमध्ये बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. आपल्या भोवती सगळ्या बाजूनी आपलं शरीर पाण्याने वेढलेलं आहे. आपण श्वास घेताना पाण्यामध्ये लाट तयार होईल आणि श्वास सोडताना सुद्धा तुम्ही जे लोकांनी स्विमिंग केलेलं असेल तर तुम्हाला ते शिक्षक सांगतात की खाली जाऊन तोंडाने श्वास सोडा, तर पाण्यात बुडबुडे तयार होतात. तर आता विचार असा करा की आपण पूर्ण पाण्यात आहोत. आपण श्वास घेतला तर नाकात पाणी जाणार आहे आणि तुम्ही श्वास जोराने सोडलात तर बाहेर बुडबुडे तयार होणार आहेत. तर कसं श्वसन होईल याची कल्पना करा. अगदी वरवरचा श्वास, किंचित श्वास घेतल्यासारखं सतत आपल्या भोवतीच्या पाण्याचं अवधान ठेवा. अत्यंत कमीत कमी
असं हवेचं आदान प्रदान होणार आहे. तुम्हाला बराचसा वेळ श्वास रोखलेल्या स्थितीमध्ये आता राहावं लागणार आहे. थोडंसं सुरुवातीला गुदमरल्यासारखं होईल. हा एक प्रयोग आहे. हळूहळू हळूहळू केवल कुंभकाचा अनुभव करायचा. योगामध्ये प्राणायामाच्या पुढच्या हठयोगामध्ये प्राणायामानंतर पुढचा टप्पा आहे मुद्रा. त्याच्यामध्ये खेचरी मुद्रा वगैरे अशा अवघड काही प्रक्रिया आहेत योगातल्या की ज्या कुंडलिनी जागृतीकरता उपयुक्त आहेत. तर आपल्याला हळूहळू आपल्या देहावरती किंवा या देहाच्या घटनांवरती अवलंबून राहावं लागतं. म्हणजे जसं की आत्ता अन्नावर आपण अवलंबून आहोत, हवेवर अवलंबून आहोत, पाण्यावर अवलंबून आहोत. आपल्याला ह्या 3 वस्तू नाही मिळाल्या तर आपण मरणार आहोत. कित्येक लोकांना कशाला, मला स्वतःला, की भूक ही नियंत्रित करता येत नाही. तर तसं हे हवेवरचं श्वासावरचं जे आपलं नियंत्रण आहे, त्याची हुकूमत आहे की आपल्याला वाढवायचे. आणि त्याच्याकरता सतत हा प्रयत्न करत राहा की आपण पाण्यामध्ये बसलेलो आहोत आणि नाकात पाणी येऊ द्यायचं नाही आहे आणि बाहेर पाण्याचा बुडबुडा करायचा नाही आहे. लाट बाहेर निर्माण करायची नाही. बराच वेळ कुंभकासारखी स्थिती होते. बराच वेळेला श्वास बाहेर रोखलेला राहील, बऱ्याच वेळेला श्वास आत रोखलेला राहील. हरकत नाही, हे होत राहू द्या. आता हळूहळू आपल्याला ओंकार करण्याकरता अगदी सावकाश असा विचार करा की पाण्यामध्ये जराही लाट न निर्माण करता मी डोकं बाहेर काढणार आहे पाण्यातून. हळूहळू आपली मान, पहिल्यांदी टाळू, कपाळ, डोळे, नाक, ओठ हे गळ्यापर्यंतचं शरीर आपण पाण्याच्या बाहेर आणून ताठ बसलेलो आहोत. आता आपल्याला क्रमाक्रमाने ओंकार म्हणायचा आहे. पहिल्यांदी एक दीर्घ श्वास घ्या आणि जितक्या वेगाने तुम्हाला ओम शब्द म्हणता येईल तेवढ्या वेगाने ओम शब्द म्हणायचा आहे. जास्तीत जास्त वेगाने हरिओम म्हणा. ओमच्या ऐवजी हरिओम म्हणा. हरिओम 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 हरिओम. जितक्या वेगाने म्हणता येईल तेवढ्या म्हणा. आता ओठ मिटायचे आणि परत हरिओम म्हणायचे. यानंतर पुढचा भाग आहे हा आपण वैयक्तिक अनुभवायचा आहे. आपण मागच्या एका तासामध्ये असा ओंकार केलेला आहे. मी इथे तुमची रजा घेणार आहे. तुम्ही पुढची साधारण 5 मिनटं ह्याला लागणार आहेत. तर ही प्रक्रिया तुम्ही करायची आहे.
आपल्या कंठापासून खाली नाभीपर्यंत एक 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 इंच खाली 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 लक्ष देत मन एकाग्र करत 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 तिथे या हरिओमचा उच्चार करायचा प्रयत्न करायचा आहे. जसं जसं तुम्ही खाली 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 जाल कंठापासून, आधी एकतर जिथे स्वरयंत्र आहे तिथपासनं खाली आपण 1 इंच उतरलो तर कितीही तुम्ही जोरात ओरडायचा प्रयत्न केलात आणि तुमचं मन जर पक्क त्या जागेवर स्थिर असेल तर ऑडिएबल म्हणजे दुसऱ्याला ऐकू येईल असा उच्चार येणार नाही. आपल्याला फक्त जाणवेल की आतमध्ये काहीतरी चाललं आहे. असं हळूहळू नाभीपर्यंत आपल्याला करायचं आहे.